नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकणच्या विशेष भागात आपलं स्वागत. सुवर्ण कोकणच्या निमित्तानं आपण अशा विषयांशी आणि अशा माणसांसोबत बोलत असतो की ज्यांचं बोलणं, ज्यांचं जगणं, ज्यांचा अनुभव आपल्या आयुष्याला एक वेगळी दिशा देईल. असंच एका व्यक्तित्वाशी बोलणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी. खरं तर ही जर ओळख म्हटली तर थोडीशी जड वाटेल, पण एक असा माणूस की ज्याने आतापर्यंतच्या आयुष्यात 11,000 माणसांना जगण्याचा नवा मार्ग दाखवलाय, ते शिवाजीराव पवार आपल्यासोबत आहेत. स्वागत आपलं सर. सर नमस्कार. खरं तर तुमच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे, कारण माहिती अधिकारापासून ते शेळी या विषयापर्यंत प्रत्येकाला जे जे आपणाचे ठावे ते इतरांचे ठाऊक करून द्यावे या वृत्तीनं तुम्ही जगत आलात, वागत आलात आणि यापुढेही तुम्ही कार्यरत असणार आहात. पण आजचा आपला विषय शक्यतो शेळीपालन हाच आहे. माहितीचा अधिकार ह्याच्याबद्दल तुमची स्पेशालिटी आहे. नवनवीन उद्योगधंदे याबद्दलही तुम्ही भरभरून बोलता. शेळीपालन या विषयाबद्दल बोलायचं झालं तर एक काळ होता, असा होता काळ तो की शेळी म्हणजे न शिकणाऱ्याचं जगण्याचं साधन. शेळी म्हणजे केवळ उन्हाळवारा, शेळी म्हणजे श्रीमंतीचा मार्ग नाही, पण जगण्याचा, रोजगाराचा, व्यवसायाचा तो एक मार्ग असेल का असं ते वाटत होतं. पण असं सगळं असताना शेळीपालन आजच्या बाजारात जर आपण पाहिलं तर जाणवतं की हे फार मोठं क्षेत्र आहे. काय मत आहेत, काय सत्य आहे? अनेक व्यवसायापेक्षा शेळीपालनाचा मार्ग हा शेतकऱ्यांना महत्वाचा आहे, कारण इतके सगळे व्यवसाय करण्यापेक्षा शेळीपालनातून अतिशय चांगल्या पद्धतीची मागणी
आपलं सर. सर नमस्कार. खरं तर बाजीराव पवार आपल्यासोबत आहेत. स्वागत. जगण्याचा नवा मार्ग दाखवलाय ते शिवाय 11,000 माणसांना जसा माणूस की ज्याने आतापर्यंतच्या आयुष्यात तर थोडीशी जड वाटेल पण एक अधिकारी. खरं तर ही जर ओळख म्हटली आहेत राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनीचे मुख्य कार्य व्यक्तित्वाशी बोलणार आहोत. आज आपल्यासोबत आपल्या आयुष्याला एक वेगळी दिशा देईल असं ज्यांचं जगणं, ज्यांचा अनुभव बोलत असतो की ज्यांचं बोलणं, आपण अशा विषयांशी आणि अशा माणसांसोबत आपलं स्वागत. सुवर्ण कोकणच्या निमित्तानं कार विरुषी दिसतंय सुवर्ण कोकणच्या विशेष भागात. नमस्कार. का असं ते वाटत होतं पण कराचा व्यवसायाचा तो एक मार्ग असेचा मार्ग नाही पण जगण्याचा. रोजगारी म्हणजे श्रीमंती म्हणजे केवळ उन्हाळवारा शेळ्याचं जगण्याचं साधन. शेळी म्हणजे न शिकणाऱ्या असा होता काळ. तो बोलायचं झालं तर एक काळ होता. शेळी पालन या विषयाबद्दल उद्योगधंदे याबद्दल तुम्ही भरभरून बोलता. तुमची स्पेशालिटी आहे. नवनवीन हाच आहे माहितीचा अधिकार ह्याच्याबद्दल आपला विषय. शक्यतो शेळी पालन पुढेही तुम्ही कार्यरत असणार आहात पण आज तुम्ही जगत आलात, वागत आलात आणि आपण ठाऊक करून द्यावे या वृत्तीनं त्याला जे आपण असे ठावे ते इतर शेळी या विषयापर्यंत प्रत्येक आहे. कारण माहिती अधिकारापासून ते तुमच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी. अतिशय चांगल्या पद्धतीची मागणी. इतके सगळे व्यवसाय करण्यापेक्षा शेळीपालन शेतकऱ्यांना महत्वाचं आहे. अनेक व्यवसायापेक्षा शेळीपालनाचा मार्ग हा सत्य आहे. काय मत आहेत, काय सांगतं की हे फार मोठं क्षेत्र. त्या बाजारात जर आपण पाहिलं तर जाणं सगळं असताना शेळीपालन आज त्यानंतर स्वागत. आपण बोलतोय शिवाजीराव पवार यांच्यासोबत. सर मुळात प्रामुख्यानं शेळी म्हणजे जसं आपण दुधासाठी फक्त केवळ म्हणतो म्हणजे मेंढ्या लोकरीसाठी शेळी असं मेंढी असं म्हटलं जायचं पण प्रामुख्यानं महाराष्ट्राचा विचार केला तर मांस उत्पादनासाठीच शेळी या व्यवसायाकडे पाहावं लागेल. नेमक्या जाती किती आहेत आणि महाराष्ट्रासाठी नेमक्या उपयुक्त जाती कोणत्या आहेत? शेळ्यांच्या अनेक जाती आहेत. त्यापैकी आफ्रिकन बोर, सानेन, शिरोही, उस्मानाबादी, जमनापरी, ब्लॅक बंगाल, पश्मिना अशा सोजत अशा वेगवेगळ्या शेळ्यांच्या जाती आहेत. सानेन जात ही दुधासाठी प्रसिद्ध आहे. पुणे परिसरातली काही मंडळी 100 रुपये लिटरनं शेळीचं दूध हे औषधी दूध म्हणून विकलं जातं आणि त्याला प्रचंड मोठी मागणी आहे. एक नवा विषय परवा मुंबईत कळाला की ब्रिच कँडी हॉस्पिटलच्या जवळ शेळी पालनाचं शेळ्यांचं सानेन नावाच्या शेळीचं दूध हे रुग्णांना द्यावं लागतं. ते 180 रुपये लिटरचं आउटलेट तिथं उपलब्ध आहे. म्हणजे अनेक शेळ्यांच्या दुधासाठी सानेन नावाची शेळी आहे, ब्रीडिंगसाठी बोर जातीची शेळी आहे आणि मटणासाठी प्रसिद्ध असलेली उस्मानाबादी जातीची शिरोही जातीची शेळी आहे की ज्याचं मटण अतिशय रुचकर असतं. लोक खाण्यासाठी त्या मटणाला जास्त मागणी असते. अशा पद्धतीनं याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार पार पडतात. शेळींचे हे प्रकार लक्षात घेतल्यानंतर मग प्रश्न निर्माण होतो की याची बाजारपेठ, याची आवाका, याची श्रीमंती ज्या पद्धतीनं आज जग या सगळ्यासाठी सामर्थ्यवान आहेत पण सर्वसाधारण माणसानं किती शेळ्यांपासून हा व्यवसाय सुरू करावा आणि त्याची जास्तीत जास्त
छोट्या स्तरावर म्हणायची झाली तर गावच्या लेवलला त्याचं मार्केट त्याला कधी उपलब्ध होतं आणि ते कितीपर्यंत उपलब्ध होतं? शेळीपालनाचा व्यवसाय करत असताना मार्केटचा विचार कधीच करू नये, कारण इतकी मोठी मागणी आहे. ज्या गोष्टीची मागणी भरपूर असते आणि पुरवठा कमी असतो त्याचे भाव आकाशाला भिडतात. असं झालंय या बोकडाच्या मटणाच्या बाबतीत. म्हणून 400 रुपये किलो मटण आहे, 40,000 रुपये क्विंटल मटण आहे. दुसरं काहीही करू नये असा माझा स्वतःचा दावा आहे. ज्यांच्याकडे ऊस आहे त्यांनी आज संध्याकाळी ऊसात रोटर घालायला हरकत नाही अशी स्थिती आज महाराष्ट्रातल्या ऊसाच्या बाबतीत झालेली आहे. मात्र शेळीपालनाला प्रचंड मोठी मागणी निर्माण झाली आहे आणि 25 शेळ्या अधिक 1 बोकड इथपासून स्वतःने व्यवसायाला सुरुवात करावी. बरीचशी मंडळी भेटत असते आणि ती विचारत असते की साहेब मला 200 शेळ्यापासून सुरुवात करायची आहे. मी त्याला सांगतो की 200 शेळ्यापासून सुरुवात करू नको, कारण सुरुवात छोट्यातून कर. आपल्याला 1000 शेळ्यांकडे जायचंय आणि सुरुवात छोट्यातून केल्यानंतर त्याचे अनुभव येतात, लेबरचे प्रॉब्लेम कळतात, आपल्या शेडची क्षमता कळते, आपल्या कष्टांची क्षमता कळते, आपल्यातला एकूणच आवाकाचा अंदाज छोट्या प्रकल्पांमध्ये येतो आणि मग अनुभवातून आपल्याला पुढे पुढे जावं लागतं. त्यामुळे सुरुवात मात्र छोट्यातून केली पाहिजे. आपल्याला यश खूप मोठ्या पद्धतीनं गाठायचंय, पण सुरुवात छोट्यातून करून व्यवसायाने लोकांनी सुरुवात केली पाहिजे. याच्यासाठी काही लागत नाही ना. कोणताही व्यवसाय करायचा असेल तर त्याला टॅक्स लागतात, लायसन्स लागतात, पण हा शेळीपालन नावाचा एकमेव असा व्यवसाय की ज्याला कोणतेही टॅक्सेशन्स नाहीत आणि कुठेही लायसन काढावं लागत नाही. उद्या सकाळी पासून सुद्धा शेळीपालनाचा व्यवसाय सुरू करता येतो, इतकी चांगली स्थिती आहे. अशिक्षित माणूस याचं व्यवस्थापन करू शकतो. बाजारपेठेबद्दल तुम्ही विचारलं तर आज मोठमोठे स्लॉटर हाऊस आहेत, त्यांचे ते सुद्धा आठवड्याभर चालत नाहीत, कारण रॉ मटेरियल त्यांच्याकडे उपलब्ध नाही. 25 शेळ्यांपासून सुरुवात केलेली मंडळी आज गावामध्ये त्याला मार्केट उपलब्ध आहे. गावामध्ये नसेल तर आज वेगवेगळ्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी त्याला मार्केट उपलब्ध आहे. बाजारामध्ये आज गाय आणि म्हैस जर विकायला नेली तर चांगला भाव न आल्यामुळं ती परत घेऊन जाण्याची वेळ शेतकऱ्यावर येते. मात्र बोकड बाजारातून आजपर्यंत कधीही परत नेलं गेलं नाही असा माझा स्वतःचा अनुभव आहे. हा साधारण हे बोकडाची किंमत, बोकडाच्या मांसाच्या विक्रीचा दर, विक्रीचं प्रमाण हे किती काळापर्यंत महागाईच्या कुठल्या आलेखापर्यंत, तक्त्यापर्यंत जाणार आहे? याच्यात वाढ भविष्यात कितपत होणार आहे? बरीचशी मंडळी या व्यवसायाकडे उतरत असताना कुणाचं तरी एखादं मोटिवेशनचं भाषण ऐकलं, कुणा तरी मित्राचा एक प्रकल्प बघितला म्हणून या प्रकल्पांमध्ये उतरत असतात आणि मग कोणताही त्यांच्याकडे ज्ञान नसतं, अनुभव नसतो. राष्ट्रीय प्रशिक्षण प्रबोधिनी ही गेली 12 वर्षामध्ये आम्ही 11,000 लोकांना प्रशिक्षण दिलंय. या 11,000 लोकांनी आमचा आता असा दावा झालाय की विदाऊट शिक्षणाचा हा व्यवसाय करू नये, कारण प्रशिक्षणामधून त्याला शेळ्यांच्या जाती कळतात, आजार कळतात, उपचार कळतात, गोठा व्यवस्थापन कळतं, करडांची निगा कळते, चाऱ्याचं व्यवस्थापन कळतं, शेडचं व्यवस्थापन कळतं, शासनांच्या कर्ज योजना करतात आणि यशस्वी झालेल्या अनुभवी माणसांचं अनुभव कथन ऐकायला मिळतं आणि मग त्याच्यामध्ये आत्मविश्वास येतो. तुम्ही मार्केटबद्दल विचारलात, किती वाव आहे. हा स्पर्धा असलेला व्यवसाय नाही, याच्यामध्ये 0% स्पर्धा आहे आणि मागणी प्रचंड आहे. म्हणजे पूर्वी मी लहान असताना किंवा तुम्ही लहान असताना कधीतरी महिन्यातून एकदा मटण खाल्लं जायचं. आपली आजी एकदा मटण करायची आणि ते कुतूहल असायचं घरामध्ये त्या दिवशी मटण आणल्यानंतर. आज आठवड्यातून 4दा खाणारी मंडळी जन्माला आली आहे आणि प्रचंड मोठी मागणी आहे. तुम्ही म्हणाल कितीपर्यंत याचं मार्केट आहे, तर गेली 100 वर्षात सगळ्याचे भाव चढले आणि उतरले, मात्र बोकडाचा, मटणाचा भाव कधीच उतरला नाही असा यापेक्षा काही बुजुर्गांचा अनुभव आहे. त्यामुळे अनेक इथून पुढे 100 वर्ष याला प्रचंड मोठं मार्केट असा माझा दावा आहे. अजून काही एक्सपोर्टमध्ये आलो नाहीत, अजून बाय प्रॉडक्टमध्ये कुणी आलं नाही, कारण लोकल मार्केटच किंवा खाण्यासाठीच जर मटण कमी पडतंय तर एक्सपोर्टचा विचार कुणी करणार. आणि अजून काही मंडळी एक्सपोर्ट करते, पण ते वेगवेगळ्या फील्डमधले वेगवेगळ्या पार्ट्सचे एक्सपोर्ट करतायत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना अतिशय पूरक असा, फायद्याचा असा, एका वर्षात दाम दुप्पट देणारा व्यवसाय म्हणून शेळीपालनाकडे पाहिलं जातंय. त्याच्या पुढची पिढी आली आता. म्हणजे काही मंडळी शेळीपालन करताय तर काही मंडळी फक्त कुर्बानीसाठी कुर्बानी बोकड नावाचा एकच प्रकल्प चालवतात. हे अत्यंत महत्वाचे आणि पुढचा टप्पा असं मला स्वतःला वाटतंय. नक्कीच अशाश्वत बाजारपेठेतही एक ठराविक वेळेनंतर आपल्या प्रॉडक्टला हीच किंमत मिळवूनच मिळेल असं सांगणारा, ठामपणे स्वतःसोबत इतरांना ओरडून दाखवणारा व्यवसाय म्हणजे शेळीपालन व्यवसाय. 13 डिसेंबरला मुंबईला एक कार्यशाळा होते, पण त्याच्या अगोदर 6 डिसेंबरला कार्यशाळा सिंधुदुर्ग नगरी ओरस येथे होते. स्वतः पवार सर तिथे शेळीपालन या विषयासोबत तुमच्यासोबत बोलणार आहेत आणि अर्थातच त्यातली श्रीमंतीची गणितं उलगडून दाखवणार आहोत. एक छोटासा ब्रेक पाहत राहा सुवर्ण कोकण. स्वागत. आपण बोलतो शिवाजीराव पवार यांच्यासोबत. पवार सर,
6 डिसेंबरला कार्यशाळा होते सिंधुदुर्ग नगरी ओरोस येथे. खरं तर या अगोदरही कार्यशाळा झाली होती, मात्र या वेळेला शेळी पालन हा विषय किती मोठा आहे आणि श्रीमंतीची वाट जेवढी बोकड दाखवतं तेवढा दुसरा कुठला व्यवसाय प्राणी दाखवणार नाही. काय मत? सुवर्ण कोकणच्या शिलेदारांचं, सतीश परब साहेबांचं मनापासून अभिनंदन. महाराष्ट्रातला लोकांनी उद्योगाकडे आलं पाहिजे आणि लोकांनी श्रीमंत झालं पाहिजे असं वेड्या स्वप्न बघणारा माणूस मला जेव्हा भेटला तेव्हा त्या माणसाला मी कडकडून मिठी मारली. अशी महाराष्ट्रात खूप कमी माणसं आहेत की माझ्याबरोबर सारी माणसं मोठी झाली पाहिजे असा विचार असलेली. 6 डिसेंबरला ओरस इथं शेळी पालनावर कार्यशाळा होती. मित्रांनो, या कार्यशाळेला मी स्वतः दिवसभर उपस्थित आहे. आपणही मोठ्या संख्येने याच्यामध्ये आलं पाहिजे, कारण तुम्ही एकटं मोठं होऊन उपयोग नाही. सुवर्ण कोकणचा हा महामंत्र आहे. मी एकट्यानं मोठा होऊन उपयोग नाही. माझ्याबरोबर माझ्या गल्लीतली, समाजातली, गावातली, घरातली सारी माणसं मोठी झाली पाहिजे आणि मोठं होण्याच्या सगळ्यांच्या श्रीमंतीचा आनंद वेगळा असतो. त्यामुळं तुम्ही त्या कार्यशाळेला येत असताना ओरसला, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकट्यानं येऊ नका. महाराष्ट्रभरातून या, पर्यटन म्हणून या, ती कार्यशाळा करा. 2 दिवस सागराच्या किनाऱ्याला फिरा आणि मग पुन्हा तुमच्या कामाकडे जा. एक नवा जोम, नवा उत्साह तुम्हाला पूर्वीच्या कामांमध्ये आला पाहिजे, कारण ती कार्यशाळा केल्यानंतर माणसं जमिनीच्या वरून 2 फूट चालायला लागतात असा माझा स्वतःचा आजपर्यंतचा अनुभव आहे. नक्कीच अशा प्रकारच्या कार्यशाळा असणं आणि उद्योगाकडे वळणं हीच आज महानगरांची, इथल्या अर्थव्यवस्थेची गरज झाली आहे. मुंबईमध्ये सगळा मिनिटावरचा कार्यक्रम आहे. 10:32च्या ट्रेननं आला, 8:32च्या ट्रेननं गेला, 9:40च्या ट्रेननं गेला, 7:48च्या ट्रेननं गेला. हे सगळ्या मिनिटावरच्या कार्यक्रमाला ही सगळी चाकरमानी माणसं आता कंटाळलेत. आणि मग अशा पद्धतीच्या कार्यशाळेमधून त्यांना एक नवा मार्ग सापडतोय की अरे, याही व्यवसायातून आपण चांगल्या पद्धतीचे पैसे मिळवू शकतोय. अशी किती माणसं मग बघता येतील की जी माणसं प्रचंड मोठी व्यवसायातून थोडी सुरुवात केली होती, पण ती माणसं आज यशाच्या उंचीवर आहेत. आणि म्हणून नोकरी करणाऱ्या माणसांनी स्वतःला जर स्वाभिमानानं जगायचं असेल, उत्तम चांगल्या पद्धतीची निरोगी जीवनशैली जगायची असेल, तर त्यांनी आपल्या स्वतःच्या शेतामध्ये, कोकणामध्ये एक स्वतःचा फार्म हाऊस तयार करावा. 50-100 शेळ्यांचा प्रकल्प सुरू करावा. जेवढं उत्पन्न तुम्हाला मुंबईतल्या त्या सगळ्या कार्बनच्या दुनियेत मिळत होतं त्यापेक्षा 5 पट उत्पन्न तुम्हाला आपल्या गावाकडच्या त्या मातीत मिळेल असा विश्वास मला वाटतोय. नक्कीच मित्र हो, ही सगळ्या श्रीमंतीच्या पाऊलखुणा आहेत आणि ह्या पाऊलखुणा ढुंडाळायला आता डोंगरमाथा भटकायची गरज नाहीये. या आपल्या अंगणातच आहेत. फक्त त्या आलेल्या पावलांचं स्वागत तुम्ही कसं करता आणि ह्या श्रीमंतीकडे तुम्ही कसं पाहता यावरच ही सगळी गणितं अवलंबून आहेत. जाता जाता पुन्हा एकदा आठवण, 6 डिसेंबरला कार्यशाळा होते. या कार्यशाळेतले नेमके वक्ते कोण असणार आहेत आणि मला काय फायदा, या प्रश्नाचं उत्तर विचारायला स्क्रीनवर नंबर आहेत, त्या नंबरशी एकदा संपर्क साधा. पवार सर, इथे तुम्ही आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं. आभार. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.